आज आपण आलो आहोत पातूर, जिल्हा अकोला येथे. चला, पाहूया चंदन शेतीच्या यशस्वी प्रवासातील काही महत्त्वाचे टप्पे आणि त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान. नमस्कार, माझं नाव सूरज रवींद्र झंवर. मी ग्लोबक बायोटेक आणि वानखेडे सरांनी एक साईट केलेली आहे. तर मी चंदनची शेती बघायला आलो होतो. तर हे चंदनाची झाडं आहेत, सरनी लागवड केलेली आहे इथं. सरच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे. तर काका तुमचं एकदा इंट्रोडक्शन द्या. माझं नाव कमल श्रीराम चव्हाण, मुक्काम अंधारसंगी, पोस्ट अंधारसंगी, तालुका पातूर, जिल्हा अकोला. ते किती एकरात चंदन लागवड झालेली आहे? माझी 400 झाडं संत्र्याचे आहेत, 400 झाडं चंदनाचे केले मी. तर म्हणजे सेंटरमध्ये. तर तर किती वर्ष झाले याला करून? याला लगभग म्हणजे 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर 2 वर्षामध्ये सरने पहिलेपासून पूर्ण मार्गदर्शन दिलं का? हो, पहिल्यापासून म्हणजे लागवणपासून तर सरचंच मार्गदर्शन आहे, आपल्या वानखडे सरचं. त्याच्याच मार्गदर्शनाखाली आपण झाडाची लागवण करेल. तुम्हाला हा रिझल्ट कसा मिळाला? आम्हाला रिझल्ट हा पूर्ण रिझल्ट वानखेडे सरच्या मार्गदर्शनाखाली जसं काय लागलं तसं त्याच्याच मार्गदर्शनाखाली त्याच्यापासूनच समजा आपल्याला जो लागते तो बलवायचा औषधी जे काय लागले तो आता परत पण आज त्यानं आणून दिलेला आहे. तर ते कशा म्हणजे का त्याच्या औषधी वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटतो? हा फरक म्हणजे भरमसाठ रिझल्ट आपल्याला वाटतो. तरी समजा 3-4 2-3 महिन्याच्या नंतरच औषधी वापरत जावं, असं लगातार म्हणून नाही. 2-3 महिने झाले की त्याचे औषध वापरायचे असे रिझल्ट लय बरं. हे असं भरपूर खर्च करायचं काम नाही पडलं. तर म्हणजे रिझल्ट म्हणजे मनाजोगतं म्हणजे लय समाधानकारक हो आम्ही. म्हणजे मशागत म्हणजे जेवढं बाकीच्या पिकाला मशागत करायची, तेवढं मशागत करायचं काम नाही पडलं आणि खर्च लावायचं काम नाही पडलं. कसं सुचलं चंदन शेती करायचं? चंदन शेती करायचं म्हणजे माझ्या डोक्यात होतं बऱ्याच दिवसापासून. बऱ्याच लोकांचं मार्गदर्शन घेतलं. YouTubeवर बरेच पाहिले. पण मला का असं कोणी आवडलं नाही, तर मग YouTubeवर पाहता मग सरचे क्लिक आले. मग सरचं त्याच्यावर नंबर काढून सरला कॉल केलेला आहे. मग सर संग मी बोलणं केलं, तर मग काही हरकत नाही म्हणून सरला मग सरनं मला भेट दिली. भेट देऊन मग डायरेक्ट आम्ही म्हणजे ते रोपाविषयी बोलणं केलं. सर रोपं आणून दिले सरांनं. रोपं आणून दिल्याच्या नंतर मग ते लावगणीला पण ते हजर होते. लावगणची माहिती दिली, कसं करायचं सगळं त्याच्या मार्गदर्शनाखाली मग अशी आपण लावगण केली ना, इथं पोहोचलो आपण. असं काही नाही, सरला कधी कॉल केलं तर उचलतात. तर कधी पण बोलवा, कधी सरला जर म्हणलं तर आम्हाला बा उद्या का परवाच आम्हाला तुमची तारीख पाहिजे, तर सर येऊन जातात. असं नाही म्हणून नाही. तर कधी-कधी सर बी आम्हाला कॉल करतात. तसं म्हणजे विचारपूस करतात. तर पण आता सरला आता लगेच 2-3 महिन्याच्या अगोदर मला भेट दिली. आता परत पण भेट दिली. असं त्याचं का फोन घेऊन विषय काहीच विषय नाही. कधी कॉल करा, कधी पण सर फोन उचलतात, बोलतात. आपल्याला फोनवरही मार्गदर्शन देतात. तर जसं मी खूप जागी फिरलो, खूप जागी बघितलं, की वेगवेगळ्या जागी गेलो, खूप साऱ्या नर्सरी व्हिजिट केल्या. तर त्यांची काय अशी झाडांची अशी ग्रोथ दिसली नाही. खूप जागी फसवणूक झालेली दिसली किंवा मग लावून बसले, पण त्याची ग्रोथच नाही होते. या एवढे-एवढे झाडं 2-3 वर्षाचे आहेत. तर तशी फसवणूक बी खूप जागी झालेली आहे, अशी मी बघण्यात आलेली माझ्या. तर तुम्हाला काय वाटलं त्याबद्दल? नाही, मला तर काही वाटलं नाही. समजा ते फसवणूक जी झाली ते लोकांना कसं मार्गदर्शन चांगल्या माणसाकडून घ्यायला पाहिजे. आता तुम्हाला वाटतेच माझ्या 2 वर्षाची झाडं आहेत आणि 2 वर्षाची झाडं असून बी मला वाटते, की आणखीन याच्यापेक्षा 2 वर्षात क्वालिटी चांगली पाहिजेत होती. म्हणजे म्हणजे जशी मशागत पाहिजे तशी मशागत माझ्या मनाभावापासून झालेली नाही झाडाले. तरी पण अशी क्वालिटी आहे सरच्या मार्गदर्शनाखाली. सर तरी बी वारंवार म्हणतात, की आल्या परत, की तू जसे रिझल्ट आहे तुमचे तसे रिझल्ट मला दिसून नाही राहिले. आणि तसं तर मी सांगतो, की मनाभावासारखं रिझल्ट माझ्या मनाभावासारखं रिझल्ट आहे. पण सराच्या मनाभावासारखं रिझल्ट अजून म्हणजे नाही त्याच्या मनाभावासारखं. किती लागवण करायची? आमचा असा विचार चालत होता, की आम्हाला 3 एकरमध्ये लागवड करायची आहे. तर त्यासाठी मी जागोजागी व्हिडिओज वगैरे बघितले, पण काही खास रिझल्ट दिसले नाही. मग वानखेडे सरांचे मी व्हिडिओज बघितले होते. तर त्यामध्ये त्यांनी तुमचा नंबर दिला होता. तर त्यामध्ये मी तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट करून आलो. तर त्यासाठीच कॉन्टॅक्ट केलता, की असा रिझल्ट कोणी देत नाही आणि कोणाचा रिझल्ट मला दिसलाही नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला भेट द्यायला आलो. नाही, वानखेडे सरचे रिझल्ट म्हणजे रिझल्ट आहेत. खरोखर रिझल्ट आहेत त्याचे आणि मार्गदर्शन पण चांगलं आहे.
पण रोपाची क्वालिटी पण चांगली देतात ते, तो विषय काहीच नाही. मार्गदर्शनला व्यवस्थित. तो झाडं भेटतील कुठं पण, झाडं कुठं पण भेटतील, पण मार्गदर्शन जसं पाहिजे तसं भेटणार नाही. झाडं का आपण कुठल्याही नर्सरीमधून आणून घेतो. झाडं कुठल्याही नर्सरीत झाडं देते कुठल्याही आपल्याला. नर्सरीत ते देतात, पण ते काय लो क्वालिटी देतात. हो, पण झाडांची क्वालिटी खूप हां, कमी देतात ते. क्वालिटी कमी त्यांची आणि कुवतच नसते की ते तेवढे वाढणार. आणि पुन्हा जर आपण झाडच लहान घेतले, ज्याची कुवतच नाहीये, तर ते झाड मोठे होणारच नाही ना. आणि पुन्हा मेन मार्गदर्शन आहे. मेन कसं मार्गदर्शन यायचं. मार्गदर्शन जसं भेटलं तसं करत जर गेलं, तर ते झाडाचं काही नाही, पण मार्गदर्शन मेन आहे. तर मी खूप जागी बघितलं की लोक चंदनसाठी होस जे लागते ते सरू, नीम, बाबूळ असेच लावतात. पण तुम्ही संत्र्यात कसं काय लावले? संत्र्यात म्हणजे पहिली संत्र्याची लागवण होती आमची, तर त्याच्यामुळे लावलं. आता हे काय 1-2 वर्ष राहतील, हे निघल्याच्या नंतर आपण सरूची लागवण करणार आहोत. ते जास्तीत जास्त 2 किंवा 3 वर्ष संत्रा काढून टाकायचं, सरूचं होससाठी लागवण करून टाकणार आहोत. तर त्याचं काही कारण? म्हणजे जे लहान झाडं दिसतात, तो नंतर म्हणजे जे झाडं गेलेले होते आपले, त्याच्या जागेवर यायची लागवण करायला. तर तुमचे किती झाडं गेले आणि किती जगले? म्हणजे माझे 400 मधून पहिले स्टार्टिंगला समजा 40 झाड गेलते, तर त्याच्यामुळे हे मागची लागवण आहे. मागची लागवण केल्याच्या नंतर टोटल झाड आहेत आपले जास्तीत जास्त एखादं झाड गेला असेल. तर झाडाची संख्या जेवढीची तेवढी आहे टोटल. तर ते झाडं एवढे जाण्याचं कारण काय होतं? की सरनी मार्गदर्शनचा प्रॉब्लेम होता? नाही, तो लागवणच्या वेळेस तर 10-5% तर कुठली लागवण केली आपण तर जातातच तो. तो काही विषयच नाही. कुठली लागवण करा. आता संत्र्याची लागवण केली तर कमीत कमी 25-25% गेलते पहिल्या स्टार्टिंगला. जातातच, लागवण केल्यावर थोडंफार जातातच. पण तरी आपण हे म्हणजे 10% गेलते. आता 400 झाडं लावल्याच्या नंतर 40-45 झाडं गेल्याच्या नंतर 10% गेलते फक्त. तो नंतर लागवण केली आपण. त्याच्यामुळे हे मागची जरा लहान वाटतात आता. तर मी आज वानखेडे सरच्या 3-4 साईट व्हिजिट केलेल्या आहेत. तर 2 वर्षात मला अशी ग्रोथ कुठंच दिसलेली नाही आहे. लोकांचे 4-4 वर्ष होतात, पण अशी ग्रोथ कोणाचीच नाही आहे. तर असे 3-4 साईटवर सेम रिझल्ट दिसण्यात आलेला आहे. शेतकरी बी सर्व असंच म्हणतात की आम्हाला प्रॉपर मार्गदर्शन दिला, सगळे आले. मी खूप जागी फिरलो, पण खूप जागी फसवणूक झालेली आहे लोकांची, किंवा त्यांना मार्गदर्शन तर काही दिलाच नाही, पण ते येऊन बघितलंही नाही. एकदा नुसते रोपं विकायचे म्हणून विकून दिले, पण नंतर त्याला ग्रोथ कशी करून द्यायची, काय करून द्यायची ते कोणच काही सांगितलेलं नाहीये. तर माझे असं मत आहे की सरांकडून सगळ्यांनी लावून घ्यावं, किंवा त्यांचे सगळे रिव्ह्यूज बघावं, रिझल्ट बघावं, की कसं लोकांचं त्यांनी काम करून दिलेलं आहे.